भाजपा नेता प्रवीण दरेकर और हाजी अराफात शेख के मार्गदर्शन और राहुल पवार सचिव महाराष्ट्र राज्य वाहतुक विभाग और बाडू हाके उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य के नेतृत्व में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन समाजसेवा करके मनाया गया। देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर भाजपा वाहतुक विभाग द्वारा ट्रांसपोर्ट ड्राइवरों का स्वागत दहिसर टोल नाका पर किया गया। सैकड़ों ड्राइवरों को शॉल पहनाकर, गुलाब का फूल और फ्रूटी जूस देकर उन्हें सम्मानित किया गया। बहुत से टैक्सी ड्राइवर, ऑटो ड्राइवर को रोक कर उन्हें सम्मानित किया गया। लोगों को मिठाई खिलाकर जन्मदिन को और भव्य बना दिया। नरेंद्र मोदी जिंदाबाद, पीयूष गोयल जिंदाबाद, प्रवीण दरेकर जिंदाबाद के नारे लगाए गए। इस अवसर पर भाजपा नेता सागर पवार मागाठाणे महामंत्री, राहुल पवार महाराष्ट्र सचिव वाहतुक विभाग, हसीना शेख सचिव मागाठाणे, ममता मोरया, सुभाष कदम, विजय राठौड़ आदि उपस्थित रहे। आमच्या सर्वांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज चालक दिनानिमित्त सर्व चालकांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। तसेच मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरेकर साहेबांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर 1000 लोकांच्या 1000 लिटर बाटल्या आज त्या निमित्ताने आम्ही इकडे जमा करणार आहोत आणि लोकांना जे पीडित आणि जे पेशंट असतात त्यांना एक आधार भेटावा म्हणून सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाभव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मी
आम्ही यासोबत आयोजित केलेला आहे। त्याचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय दरेकर साहेब आणि आमची सर्व टीम आहे। तरी मी परत एकदा सन्माननीय मोदी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि सन्माननीय हाजी अराफत शेख यांनाही दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। प्रथम आज मी चालक दिनानिमित्त भारतातील तमाम ड्रायव्हर चालक मालक यांना मी चालक दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि सर्वप्रथम आज आपल्या देशाचे यशस्वी आणि डॅशिंग पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 75वा वाढदिवस आहे। त्यांनाही आमच्या सर्व पदाधिकारी आणि संघटनेकडून मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊन आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांना ताकद देवो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज चालक दिनानिमित्त नव भारतीय शिव वाहतूक संघटना आमच्या सर्वांचे आधारस्तंभ हाजी अराफत शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागातील तसेच मुंबईतील सर्व जे चालक आहेत त्यांचा एक सन्मान करण्याचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। त्याच्या संदर्भात आज आम्ही चालक लोकांना इथे थांबवून त्यांना पहिले वाहतुकीचे नियम समजवते। जे काही गव्हर्नमेंटने नियम दिलेले आहेत ते पाळा, अपघात टाळा, सर्वांची काळजी घ्या, हे नियम आम्ही त्यांना समजावून त्यांना आम्ही एक गुलाबाचं फूल, आज चालक बोलल्यानंतर त्यांना कुठे चांगली वागणूक भेटत नाही, पण आज आमच्या हाजीबाईंच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचा एक सन्मान करतोय। त्यांना आज आम्ही इथे शाल श्रीफल देऊन त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि आत्ताच एक महिला रिक्षा चालक यांना एवढं भारावून आलं की त्या बोलल्या की मी 6 वर्षामध्ये कधीच माझा असा सन्मान केला नव्हता जो आज भारतीय जनता पार्टी शिव वाहतूक संघटनेतर्फे करण्यात आला आहे। तर याचा एक आम्हाला एक अभिमान वाटतोय की लोकांपर्यंत आम्ही हा वाहतुकीचा संदेश घेऊन जातोय। मी चालकांना हाच मेसेज देईन की तुम्ही चालक आहात, तुम्ही आहात म्हणून आपली ही सगळी देशाची आर्थिक स्थिती चाललेली आहे। कारण ट्रक, लॉरी याच्यावरच पूर्ण व्यवसाय चालतो। तर तुम्ही पहिली स्वतःची काळजी घ्या, त्याच्यानंतर शासनाने, पोलीस प्रशासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करा। आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आहे, आपल्या आई आहेत, वडील आहेत, मुलं आहेत, यांची काळजी करून वाहतुकीचे नियम पाळा, हेच मी आजच्या दिनानिमित्त मी चालकांना सांगेन। नमस्कार, मी राहुल पवार, नव भारत वाहतूक संघटनेचा महाराष्ट्र चिटणीस। प्रथमतः आज आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि आज या ठिकाणी चालक दिनानिमित्त आमचे आधारस्तंभ प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते हाजी अराफत शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज जे चालक आहेत त्यांचा आपण फूल आणि तुटी देऊन आणि शाल श्रीफळ देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत। आज या ठिकाणी आमचे आधारस्तंभ प्रवीणभाऊ दरेकर साहेबांचे कट्टर समर्थक सागरभाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समर्थक हसनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळू हक्के साहेब आहेत। या सर्वांच्या पुढाकाराने आपण आज हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। मला आपल्या चालकांना एवढं सांगायचं आहे, नियमांचे पालन करा। उदाहरणार्थ 2 व्हीलरवाल्यांनी हेल्मेट घालणे, लेनची शिस्त पाळणे, सिग्नलचा वापर करणे, ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर चालकांनी सांभाळल्या तर अपघात होणं अशक्य आहे, अपघात होणारच नाही। हे सगळं आपल्या चालकांच्या हातात आहे। किती वेळ ते पोलीस तरी सांगणार, तुम्हाला समजून सांगणार। त्यामुळे सगळंच पोलिसावर ढकलण्यापेक्षा आपणच स्वतःहून जर कृतीत आणलं तर वाहतुकीचे बरेचसे प्रश्न सुटतील असं मला वाटतं। आणि आज या ठिकाणी चालक दिनानिमित्त जे आमचे सगळे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो। आणि असंच आम्हाला आमच्या सहकार्यांनी साथ द्यावी आणि इथून पुढे आमची वाटचाल अशीच आम्ही वाहतूक सेनेचं काम करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज चालक दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील चालक बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य हाजी अराफत शेख साहेब यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब हाके, या ठिकाणी आमचे सागरभाई पवार
त्यांचे बंधू राहुल पवार साहेब, हसीना शेख मॅडम, ममता मॅडम या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सर्व चालकांना सन्मान देण्याचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मी चालक दिनानिमित्त एवढंच सांगेन, चालक हा या महाराष्ट्राचा आणि भारत देशाचा प्रमुख घटक आहे। शेतकऱ्याच्या बांधवांच्या शेतमालात शेतीमध्ये उत्पन्न होणारा माल हा मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याचं कार्य हे वाहतूकदार चालक करीत असतात। दूध वाहतूक असेल, भाजीपाल्याची वाहतूक असेल, सर्व वाहतूक करून आपल्याला वेळेत अन्नधान्य पुरवण्याचं कार्य हे चालक आणि मालक करत असतात। म्हणून त्यांचा देखील सन्मान होणं, त्यांचा मान सन्मान करणं हे तुमचं आणि आमचं नैतिक कर्तव्य ठरतं। म्हणून आज या चालक दिनाच्या निमित्तानं मी सर्व चालकांना शुभेच्छा देतो आणि सन्माननीय हाजी अरफत शेख साहेब यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी रिक्षा चालक आहे आणि वाहतुकीचे नियम वगैरे फॉलो करून आम्ही रिक्षा चालवतो, पण आणि त्याबद्दल आजही आम्हाला काही अजून थोडीशी माहिती भेटली वाहतुकीच्या नियमाबद्दल, आणि आज आमचा सत्कार केला गेला वाहन चालकांचा। आज वाहन चालक दिवस असल्यामुळे तर त्यासाठी आम्ही सागर भाऊ, हाके भाऊ, हसीनाताई, अजून इथेचे सर्व मंडळ अधिकारी यांचे मी आभार व्यक्त करते आणि त्यांना मनापासून मी धन्यवाद देते। मला आज खूप अभिमान वाटला, म्हणजे की एवढ्या दिवसांनी, आज मला 5.5 वर्ष झाले तर मी रिक्षा चालवते, पण आज पहिल्यांदा कोणीतरी लेडीजला म्हणून एक रिस्पेक्ट दिला, त्याचा सत्कार केला आणि आदर केला, त्यासाठी मला खूप बरं वाटलं। धन्यवाद। सबसे पहले तो आज मोदी जी को 75वें जन्मदिन पर बहुत बहुत शुभेच्छा, और ये जो वाहन चालक दिवस जो बनाया जा रहा है उसके लिए भी धन्यवाद देना चाहूँगी इस दिन को, क्योंकि एक ट्रांसपोर्ट का हमारे जीवन में क्या महत्व है हम सभी जानते हैं। अगर ट्रांसपोर्ट रुका तो हमारा जीवन भी कहीं ना कहीं रुक जाएगा। हमें वो लोग सही जगह पर पहुंचाने का और हर चीज़ की सुविधा की दिनचर्या की जो हमारे तक पहुंचाते हैं, इस बात के लिए उनका धन्यवाद। और एक बात कहते हैं, सतर्क रहा, सावधान रहा, इसके लिए मैं भी ये बोलूँगी उनके लिए कि वो भी हमारी तरफ से सतर्क रहें, सावधान रहें, और उनको बहुत बहुत शुभेच्छा।